साक्षात दत्तगुरू महाराज स्नान करण्यासाठी येथे यायचे. पंचगंगा नदीचा उगम सुद्धा येथेच होतो. कोल्हापुरातील पहिली यात्रा सुद्धा येथेच भरते. आपण आलो आहोत दक्षिण काशी श्री क्षेत्र प्रयाग चिखली येथे. कोल्हापूरमध्ये 275 मंदिर आहेत. त्या 275 यात्राक्रम भक्तांना होणार नाही म्हणून या भगवान शिवशंकरांनी विष्णूंनी या तीर्थक्षेत्राची स्थापन केली. या तीर्थक्षेत्रावरती 5 नदींचा संगम आहे. तुळशी, कुंभी, भोगावती. चौथी नदी जी आहे ती कासारी आणि गुप्त नदी जी आहे ती सरस्वती. ज्या ठिकाणी गुप्त नदी सरस्वती असते त्या ठिकाणी प्रयाग हे नाव प्रचलित येतं. ही 9 ग्रह आहेत आणि 9 त्रिक 27 नक्षत्र आहेत. ह्याच्या आधारे पूर्वीचे लोक ग्रहस्थिती, हवामान ह्याचा अंदाज करून पंचांगमध्ये पाहून शेतामधली कामं वगैरे करायची. त्याचं नाव अक्षयवड. त्याचा कधी क्षय होणार नाही असा हा वड पुरातन पासून या तीर्थक्षेत्रावरती आहे. ब्रह्ममुहूर्तावरती दत्त महाराज या पंचगंगेच्या चरणाच्या ठिकाणी स्नानासाठी येतात. सर्व भक्तांनी या प्रयाग तीर्थक्षेत्रावरती येऊन स्नान केले तर पूर्ण करवीर नगरीमधील 275 मंदिरं जी पुरातन आहेत त्यांची यात्रा कर्म केलेल्याचं फळ या ठिकाणी भक्तांना मिळतं.